नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कोजागिरी स्पेशल दुधाचा मसाला कसा बनवायचा, त्याचबरोबर मसाला दूधही कसं बनवायचं हे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 10 ते 12 बदाम घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर 10 ते 12 काजू घालून घ्यायचे आहेत आणि 10 ते 12 पिस्ता घालून घ्यायचे आहेत। आता यांना आपल्याला लो फ्लेमवर 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। हे बदाम काजू आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। यातला सगळा ओलावा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बदाम काजू आणि पिस्ता छान असं भाजले गेलेले आहेत। आता गॅसची फ्लेम मी बंद करून देणार आहे आणि हे बदाम काजू आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। बदाम काजू आणि पिस्तांना आपण एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे। आता यांना आपण थंड करून घेणार आहोत। तरी ते बदाम काजू आणि पिस्ता थंड झालेले आहेत। आता आपण यांना एका मिक्सर जार मध्ये टाकून घेणार आहोत आणि आता यांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तरी ते बदाम काजू आणि पिस्ता छान असं बारीक झालेली आहेत। आता यामध्ये आपण 7 ते 8 केसरच्या काड्या घालून घेणार आहोत, जेणे आपल्या दुधाला छान असा रंग येईल। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि 1/3 कप आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे, जेणे आपलं दूध घट्टही होईल आणि टेस्टही छान येईल। आता याला परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता सगळी जिन्नस आपली छान अशी एकजीव झालेली आहेत। आता आपण याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून घेणार आहोत आणि जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण याचा वापर करू शकतो। हे एवढं मिश्रण मी 3 लिटर दुधासाठी बनवलेलं आहे। आता आपण दूध कसं बनवायचं तेही बघून घेणार आहोत। इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्या कढईमध्ये आपल्याला आधी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे दूध आपलं खाली लटकणार नाही। आता यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध घालून घ्यायचं आहे। आता या दुधाला आपल्याला 10 ते 12 मिनिटं छान असं उकळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता दूध आपलं छान असं उकळलेलं आहे आणि बऱ्यापैकी ते घट्टही झालेलं आहे। तर इथे दूध छान असं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेणार आहोत। 1 लिटर दुधासाठी मी 1 वाटी साखर घालत आहे। तर इथे साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालून घेणार आहोत। तर इथे मी हे मोठे 3 चमचे मसाला हा घालून घेणार आहे। एका लिटरसाठी 3 चमचे मसाला आपल्याला वापरायचा आहे आणि त्याला छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सगळा मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि दुधाचाही कलर तुम्ही पाहू शकता छान असा पिवळा झालेला आहे। यामध्ये आपण केसर घातलेली आहे, त्यामुळे दुधाचाही कलर छान असा पिवळा होतो। आता यामध्ये आपण जायफळ टाकलेलं नाही, त्यामुळे आता थोडंसं वरून आपण जायफळ टाकून घेणार आहोत। तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण जायफळ टाकल्यामुळे टेस्ट अजून जास्त चांगली लागते। तर मी ते जायफळ किसून घेणार आहे आणि याला परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि अजून 3 ते 4 मिनिटं याला छान असं उकळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं कोजागिरी स्पेशल आपलं दूध तयार झालेलं आहे। आता मी या दुधावर काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहे। आपण हा जो मसाला बनवला तो मार्केटचा मसाला सारखाच टेस्टला लागतो। खूप सोपं आहे आणि हे दूधही खूप टेस्टी लागतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.